आता महाराष्ट्र देशामध्ये बातम्या सविस्तर सुरुवातीला न्यूजरूम बुलेटिनमधली बातमी येते. अर्थातच राष्ट्रवादी संदर्भातली पुन्हा ज्याची चर्चा होत असते त्या विलिनीकरणासंदर्भातली. तर राष्ट्रवादीचं विलिनीकरण आणि त्यानिमित्ताने शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सहभागी होणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवस पडद्यामागे सुरू असलेल्या भेटीगाठींचा सिलसिला पाहता पुन्हा एकदा विलिनीकरण होणार काय चर्चांना उधाण आलंय. 22 जुलैला शरद पवारांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे सोबत होत्या. अर्धा तासांच्या खलबतानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात 23 जुलैला पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या नवी दिल्लीतल्या घरी पोहोचले होते. या बैठकीचा तपशील समोर आलेला नाहीये. एकीकडे भेटीगाठी वाढत असताना शरद पवारांनी एका वाक्यातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीही संबंध नाही असं वक्तव्य करत सगळ्या चर्चा फेटाळल्या आहेत. त्यामुळे पवारांच्या बोलण्याचा नेमका अन्वयार्थ काय आहे याचं उत्तर पुढच्या काही दिवसात आपल्याला मिळू शकतं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत. त्या संदर्भात खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत. त्या संदर्भात दरम्यान शरद पवारांचे सध्याचे मित्रपक्ष आणि राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येतात, कोणत्या नेत्यांनी काय म्हटलंय नेमकं बघूया. माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही. म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा आम्ही पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय पाहतो, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही. आज आमच्यासमोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर AK-47च्या माध्यमातून गोळ्या चालवल्या आल्यात, पॅलेटच्या माध्यमातून गोळ्या टाकण्यात आल्या आणि त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा जो प्रयत्न जो केला गेलेला आहे, त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आता सगळ्यात भेट झाली, त्याच्या काय चर्चा झाली त्याच्यामध्ये हे आपल्या कुणालाही माहित नाही. आता या सगळ्या वावड्या आहेत किंवा काय वस्तुस्थिती असेल पण ते आता आपण सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही. पण अतिशय वरिष्ठ पातळीवर डायरेक्ट मोदी साहेबांनाच ते भेटलेले आहेत परवा. त्यामुळे आज मला सांगता येणार नाही की ते काय बोलले, काय चाललेलं आहे. जेव्हा समोर येईल त्यावेळेस ते आपल्याला कळेल. हे मी बोलणं म्हणजे नुसतं हवेत पाड उडवण्यासारखं होईल. त्या सगळ्याबद्दल राष्ट्रवादीतल्या नेत्यांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येतात जाणून घेऊया. आदरणीय पवार साहेब कधीही NDA बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि सुप्रियाताई सुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत. आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत. त्यामुळे कुठेही आमची NDA बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवारसाहेबांचं मार्गदर्शन कुणीही आम्ही कधीही केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेत असतो. त्यामुळं पवारसाहेबांना भेटणं, पवारसाहेबांची भेट घेणं, पवारसाहेबांचा आशीर्वाद घेणं ह्यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही. मी आणि सुप्रियाताई दोघंजण अमित भाई शहा यांच्याकडे गेलो, पण त्याचं कारण वेगळं होतं की रेवतीताईचं रिसेप्शनचा कार्यक्रम 10 ऑगस्टला आहे, त्याच्यासाठी आम्ही निमंत्रण द्यायसाठी गेलो. कारण याच्यामध्ये कुणीतरी व्यक्तीची म्हणा कुठल्या तरी पक्षाचं कुणाचं तरी एक डाव असू शकतो की आम्हाला कुठल्या ना कुठल्या अँगलनं झालं की आम्हाला बदनाम करायचं. पण विषय असा आहे की आम्ही 8च्या 8 खासदार इम्पॅक्ट आहोत, कुठंही काही होणार नाही. 8चा निर्णय आमचा हा एक निर्णय असेल. आमच्या आदरणीय ताई हे आमच्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे ताईच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना दिल्लीमध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. पण अननेसेसरी कुणीतरी काहीतरी बोलतं आहे.